What do you want, Mia? ही बॅग घेतलेली आहे, हे शूज घेतलेले आहेत, हे बूट्स घेतलेले आहेत. छान डील मिळालेली आहे मला या शूज मध्ये. नमस्कार, मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी वुमेन्स इन युरोप. तर क्रिसमस हॉलिडे अजून चालूच आहेत. मी ब्लॉग्स टाकतच आहे. आम्ही क्रिसमस हॉलिडे कसा स्पेंड करत आहोत. मी डिकेन्स फेस्टिवलचा व्लॉग टाकलेला आहे, क्रिसमस मार्केटचा व्लॉग टाकलेला आहे, पुन्हा आम्ही क्रिसमस इव्ह कशी स्पेंड केली त्याचेही मी व्लॉग टाकलेले आहेत. जर तुम्ही हे व्लॉग मिस झाले असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिचं लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि देसी वुमेन्स इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. तर आज मला जेवणाचा खूप कंटाळा आलेला. उद्यापासून अनुपमचं ऑफिस स्टार्ट होतं, तर आजचा दिवस आम्ही रिलॅक्स मध्ये स्पेंड करणार आहोत. तसंच आम्हाला साऊथ इंडियन खायची इच्छाही झालेली. तर आज आम्ही जाणार आहोत नेदरलँड्स मधील साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये. तर या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहात इथले फूड कसं असतं, टेस्ट कशी असते, रेस्टॉरंट कसे आहेत, पुन्हा यांचे प्राइसेस कसे असतात. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण आता रेस्टॉरंट मध्ये जाऊ. नेहमी असं गजबजलेलं असणारं ऐंदवेचं सिटी सेंटर आज खूप रिकामं दिसत आहे. क्रिसमस हॉलिडेज चालू आहेत. स्टुडंट्स आपल्या घरी जातात, काही लोक आपल्या फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करतात, काही लोक ट्रॅव्हलिंगसाठी ऑस्ट्रिया किंवा स्वित्झर्लंड येथे स्नो ॲक्टिव्हिटीजसाठी ट्रॅव्हल करतात. आम्ही आता जात आहोत ऐंदवेन मधल्या कृष्णविलास नावाच्या प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये. What do you want, Mia? This dosa. You want this dosa? Only dosa, or you want the tiffin menu? This one. Okay, I did better than this one. You want this one? But not here. Huh? Not this two. I don't like this two. I will eat that. Tiffin combo. Tiffin. Tiffin combo. I ordered this for you. आणि मी छोले भटुरे घेतले. तुम्ही काय घेतलं? नॉर्थ इंडियन. नॉर्थ इंडियन थाली. Can I taste the apple? Is it spicy? No. What you want to taste? Paneer. Yeah. मी देतो. है की नाही तुझी प्लेट आली. यमी पनीर. तुला काय काय आवडतं निया यातलं? Dosa. हम्म? Idli. हम्म. And this. आणि चटणी? No. Only this. कोकोनट चटणी. Yeah. It's coconut chutney. I don't know that. तुम्हाला काय आवडलं याच्यातलं? काय टेस्टी आहे? चना. Not paneer one. But this coconut chutney is little spicy. बट यू कॅन इट. स्पायसी आहे का हो? Is this one spicy? then I got it right. But if it's not spicy. तुला टेस्ट करायचं? Put some lemon. I want lemon. निया, विल यू पे? Yeah. का? Because I don't have money. ऑनेस्टली जेवण ठीकच होतं,
पण आपल्या कोल्हापुरातल्या गोकुळ हॉटेलची चव अजूनही जिभेवरती रेंगाळतेच. मी रिसेंटली ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, तर त्याची शॉपिंग मला तुम्हाला दाखवायची आहे. तसेच ते ड्रेसेस, जॅकेट्स आणि शूज मी तुम्हाला घालूनही दाखवणार आहे. या क्रिसमस सुट्टीमध्ये मी बरीच शॉपिंग केलेली, कारण चांगल्या ऑनलाईन ऑफर्स आलेल्या. तर ब्रँडेड गोष्टींवरती 50-60% ऑफर्स होत्या. तर खूप छान शॉपिंग झालेली आहे, मनासारखी शॉपिंग झाली माझी. ही व्हॅलेंटिनोची बॅग माझ्या सगळ्यात आवडीचा परचेस आहे आत्तापर्यंतचा. आणि हा व्हिडिओ मी अनबॉक्सिंग म्हणता येणार नाही, कारण याच्यातले मी सगळे प्रोडक्ट्स ओपन करून बघितलेले, कारण खूप सारे गोष्टी मी ऑनलाईन मागवलेल्या. मला चेक करायचं होतं की सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे फ्रेंड्स आलेल्या, त्यांना मला दाखवायचं होतं मी ही बॅग घेतलेली आहे, हे शूज घेतलेले आहेत, हे बूट्स घेतलेले आहेत, काही कपडे घालून दाखवले. तर त्यांचं मला ओपिनियन घ्यायचं होतं, कारण फ्रेंड्स असतील तर त्यांचं ओपिनियन असेल तर आपल्याला बरं पडतं की बाबा चांगलं दिसतं का नाही. चांगलं दिसत नसेल तर मला रिटर्न करावं लागतं. तर इथली रिटर्न प्रोसेस आपली इंडियासारखी नाही, घर बसल्या इथं रिटर्न होत नाही. तुम्हाला रिटर्न इनिशिएट करावं लागतं, त्याची प्रिंट करावी लागते रिसिप्टची, त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग करून तुम्हाला इथं पिकअप पॉईंटला द्यावं लागतं. तर त्यामुळं मी 1-2 गोष्टी रिटर्न दिलेल्या आहेत, त्याचं रिप्लेसमेंटसुद्धा आलेलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत ते. पहिल्यांदा मी स्किन केअर प्रोडक्ट्सपासून सुरुवात करते. तर ही मी ऑर्डिनरीची पिलिंग क्रीम मागवलेली आहे. पिलिंग सोल्युशन आहे, हे बॉडी सोल्युशन म्हणून पण वापरू शकता. जर तुम्ही ऑनलाईन इंस्टाग्रामवरती जे रेड कलरचं पिलिंग सोल्युशन असतं तर ते हे आहे. ही क्लिनिकची मॉइश्चरायझर क्रीम माझ्या सगळ्यात आवडीची क्रीम आहे. ही ड्राय स्किनसाठी खूप बेस्ट क्रीम आहे. हे आहे DKNYचं इयरिंग, आणि ह्याच्यावर एक अशी क्यूटशी बॅगसुद्धा आलेली आहे. खूप छान दिसेल हे इयरिंग घातल्यानंतर. आहे चला हे जॅकेट. ओनलीचं जॅकेट आहे, पण खूप फॅन्सी जॅकेट वाटतं मला हे. माझ्याकडं ब्लॅक जॅकेट एकही नव्हतं, सगळे ब्ल्यू, बेज आणि पिंक कलरचं जॅकेट आहे. मला खूप दिवस झालं शॉर्ट ब्लॅक कलरचं जॅकेट घ्यायचं होतं. हे मला एवढं असं वॉर्म वाटत नाही. जेव्हा स्प्रिंग येईल त्यावेळी ह्याचा यूज होईल. आता एवढ्या थंडीमध्ये, आपल्या या मायनस टेम्परेचरमध्ये याचा उपयोग होणार नाही अजिबात. पण थोडंसं फॅन्सी दिसायला वाटतं आणि शॉर्ट आहे, कॉमन आहे पण चांगलं दिसतं दिसायला. माझी नेक्स्ट शॉपिंग आहे ही फिलाचे शूज. खूप छान डील मिळालेली आहे मला या शूजमध्ये. तर हे असे व्हाईट शूज आहेत, रेग्युलर यूजसाठी खूप छान वाटतात मला. हे 60 आय थिंक मला हे 70 युरोचे शूज 30 युरोजला पडलेले आहेत. मी त्याची लिंक देते तुम्हाला. मी कशावरून मागवलेलं आहे हे, अबाउट यू वरून नाही, झलांडोवरून मागवलेलं आहे. खूप छान डील मिळालेली आहे मला ही. तर तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तिथं तुम्हाला लिंक पाठवते. त्याच्यानंतर मी तुम्हाला ही एक पर्स दाखवणार. ही कॅल्विन क्लाइनची मी पर्स घेतलेली आहे, रेड कलरची. माझ्याकडे एकही रेड कलरची पर्स नव्हती. आता मला बोरिंग कलर नको आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट परचेस दाखवणार आहे. हा माझा ड्रेस, हा मँगो कंपनीचा ड्रेस आहे. याच्यामध्ये एकदम हाईट खूप सुंदर दिसते, आणि हा मोस्टली कायम ऑफरमध्ये असतो. मी बरेच दिवस झालं बघत होते. मी हा झलांडोवरून मागवलेला. तर हा ड्रेस खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. हा मी तुम्हाला घालून दाखवणार आहे, स्टाईल करून दाखवणार आहे या ड्रेस. एक ड्रेस कुठला आहे हा? इथे एक अबाउट यू म्हणून ऑनलाईन कंपनी आहे, जशी आपली मिंत्रा वगैरे असती, तर तिथून मागवलेला आहे. तिथे ब्रँडेड कपडे सुद्धा असतात. खूप छान डील मिळते मला. मी खूप शॉपिंग करते त्याच्यावरून. झलांडो नंतर जर नेक्स्ट कुठली जर वेबसाईट असेल नेदरलँडमधली, तर ती मी अबाउट यू वरून करते.
स्ट्रेचेबल विलाची पॅन्ट घेतलेली आहे. झलांडो वरून घेतलेलं आहे हे मी. हे एक मी ओनलीचं जॅकेट घेतलेलं कोट सारखं रेग्युलर यूज साठी. हे 59-60 युरोचं आहे. मी हे मला आठवतंय बहुतेक मी 20 युरोजला हे जॅकेट घेतलेलं आहे. वॉर्म आहे. मी हे थोडंसं एक साईज एक्स्ट्रा घेतलेली आहे कारण थंडीमध्ये आम्ही लेअरिंग करतो. तर जर माझा साईज मीडियम असेल तर त्याचं लार्ज होतं, तर मी हे लार्ज साईजमध्ये घेतलेलं. थोडं एक साईज पुढची घेतलेली आहे कारण जर लेयर्स केले तर ते खूप टाईट वाटेल आणि बसणारही नाही. तर अशा प्रकारे हे असं थोडंसं लूज स्टाईलमध्ये विलाचं स्वेटर झलांडोवरून मागवलेलं मी. 39 युरोचं जॅकेट आहे, 40 युरोचं. आणि हे जॅकेट मी 9 युरोमध्ये परचेस केलेलं आहे. खूप छान डील मिळाली. आणि हे कसं थोडंसं आपलं काहीतरी फंक्शन असेल, इंडियन फंक्शन असेल तर इथं स्वेटर तर घालता येतं. असं ग्लिटरी स्वेटर म्हणून घालता येईल मला आपल्या कुठल्या तरी इंडियन फंक्शनला, म्हणून मी हे घेतलेलं आहे. ड्रेसेस झाले, हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत हे फॅन्सी शूज. छान आहेत ना. याची प्राइस 95 युरोज होती आणि हे मला ऑफरमध्ये भेटले आहेत 47 युरोला. तर ही जी गेस्टची बॅग आहे ही माझी नाही, ही नियाची पर्स आहे. तर ही मी नाही ऑर्डर केलेली, माझ्या एका फ्रेंड मस्त गिफ्ट म्हणून तिला ऑर्डर केलेली. ॲज अ सांता क्लॉज गिफ्ट म्हणून. तर ही नियाची पर्स आहे. या पर्सची किंमत मला नाही माहिती. आता शेवटचा आयटम मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याचं पॅकिंग एवढं लक्झरियस आलेलं माहितीये. असा मोठा बॉक्स होता, तो बॉक्स अनुपमनी टाकून दिला. खूप पसारा होत होता आणि मला ब्लॉग करायचं होतं म्हणून ठेवायचंही होतं, पण म्हटलं आता टाकून देऊ. त्याच्यानंतर हे बघा, ही अशी मस्त अशी व्हॅलेंटिनोची पर्स. छानसा बेल्ट आहे. ही पर्स खूप जास्त स्वस्तातली नाही आहे. याच्यावरती मला 30-50 युरो ऑफर मिळालेली. तर ही पर्स मी जी परचेस प्राईज आहे ती 120 युरोला घेतलेली आहे. त्याची ओरिजिनल प्राईस माझ्या लक्षात नाही, मी तुम्हाला बघून सांगते. तर जर ऑफरमध्ये, खूप रेअरली ही ऑफरमध्ये असते, माहीत नाही मला ही नेक्स्ट टाइम कधी ऑफरमध्ये भेटेल का, कारण मी दरवेळी चेक करते. मला कोणाला तरी गिफ्ट द्यायची होती तर त्यावेळी मी चेक करते तर त्याची प्राईस खूप जास्त असते. तर मला खूप लकीली ही प्राईज खूप लकीली मला ही डील मिळालेली. खूप हॅप्पी आहे मी ह्या पर्सबद्दल.
तर कशी वाटली माझी शॉपिंग मला कमेंटमध्ये सांगा. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.